लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठीची वेबसाईट आता सुरू झाली आहे. त्यामुळे आज आपण लाईव्ह ई-के-वाय-सी कशी करायची हे बघणार आहे. तर सर्वात आधी तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. आता या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला सर्वात वरतीच एक मोठं बॅनर बघायला मिळेल. ई-के-वाय-सी करण्यासाठी इथे क्लिक करा असं तिथं लिहिलेलं असेल. त्या बॅनरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं सर्वात आधी तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जो आधार क्रमांक दिला होता तो आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे. आता हा आधार क्रमांक टाकल्यावर तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे. मी सहमत आहेवर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता OTP टाकल्यावर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरती तुम्हाला तुमचे पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. जर तुमच्या आधार क्रमांकावर वडिलांचं नाव असेल तर तुम्हाला वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि जर तुमच्या आधार क्रमांकावर पतीचं नाव असेल तर तुम्हाला पतीचा आधार क्रमांक टाकावा लागणार आहे. आता पुन्हा तुम्हाला कॅप्चा फिल करावा लागणार आहे. मी सहमत आहे या बटनावर क्लिक करावं लागणार आहे आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यावर तुमचे पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्याच्यावर OTP येईल. तो OTP इथं तुम्हाला टाकावा लागणार आहे. नंतर आणखी एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरती तुम्हाला तुमचे वडील किंवा पतीचं नाव बघायला मिळेल. ते पतीचं नाव करेक्ट असेल तर तुम्हाला पुढची माहिती फिल करावी लागणार आहे आणि खाली तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार आहे. या दोन्ही प्रश्नांचं अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी आता करू शकणार आहे. लाईव्ह प्रकारे तुमच्या समोर मी ही ई-के-वाय-सी केली आहे. त्यामुळे लगेच तुमची ई-के-वाय-सी करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत ही महत्त्वाची माहिती शेअर करायला विसरू नका.